युवा क्रांती न्यूजवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मराठी पत्रकार संघाचे जे राज्य उपाध्यक्ष आहेत ते आज संतनगरीमध्ये दाखल झाले होते आणि त्यानिमित्ताने त्यांनी युवा क्रांती न्यूज स्टुडिओला भेट दिली। आपल्यासोबत ते आहेत आणि त्यांची पूर्ण टीम आहे। मराठी पत्रकार संघ जो पत्रकारांसाठी काम करतो, पत्रकार संरक्षण कायद्यासाठी एस.एम. देशमुख सरांनी खूप मोठं काम केलेलं आहे, त्याच्याबद्दल थोडी माहिती द्या सर। सर्वात पहिले मी क्रांती युवा न्यूज चॅनलचं मी या ठिकाणी अभिनंदन करेल। कमी वेळामध्ये चांगलं नावलौकिक या जिल्ह्यामध्ये मिळवलं। मराठी पत्रकार परिषद हे 86 वर्ष जुनी ही परिषद आहे। स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच्या आधी ही संस्था स्थापन झाली आणि महाराष्ट्रातल्या पत्रकारांसाठी काम करणारी एकमेव संघटना आहे। नेहमी पत्रकारांचे मुद्दे या संघटनेने उचललेले आहेत। आताही पत्रकारांवर जे भ्याड हल्ले व्हायचे आणि या हल्ल्यावर कुठेतरी कायदा झाला पाहिजे आणि कठोर शासन त्या हल्लेखोरांना झालं पाहिजे, ही मागणी अनेक वर्षापासून संपूर्ण राज्यातल्या पत्रकारांची होती। ती मागणी मराठी पत्रकार परिषदेने उचलून धरली। एस.एम. देशमुख साहेबांच्या नेतृत्वामध्ये राज्यभर आंदोलन झाले आणि शासनाला आम्ही हे कायदा करण्यासाठी आम्ही बाध्य केलं। कायदा झालेला आहे, परंतु त्याची कठोर अंमलबजावणी अजूनही होत नाही आहे। म्हणून आता एस.एम. देशमुख साहेब आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये राज्यातील जवळपास 16 संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची भेट घेतली आणि त्या कायदा जो आहे याची अंमलबजावणी होण्यासाठी आणि त्याचं GR काढून त्याला कायद्यात स्वरूप देण्यासाठी त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की लवकरात लवकर हा कायदा अंमलात येईल आणि त्या पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत पत्रकार हल्ले करणाऱ्यांना कठोर शासन होईल। त्यामुळे एक पत्रकारांना सुरक्षा मिळालेली आहे। आता मराठी पत्रकार संघाचं जे राज्य अधिवेशन आहे ते आता लवकरच होणार आहे, तर त्याबद्दल जे स्थान निश्चिती आहे ती झालेली आहे का? दर 2 वर्षानंतर मराठी पत्रकार परिषदेचं राज्याचं अधिवेशन असते। यावर्षी हे 44वं अधिवेशन आहे। 7 वर्षापूर्वी शेगाव इथे आपलं राज्यव्यापी अधिवेशन पहिलं झालं होतं। आता पुन्हा बुलढाणा जिल्ह्यातलं हे शेगाव स्थळ या ठिकाणी संतनगरीचं हे स्थळ या ठिकाणी फायनल करण्यात आलेलं आहे। विदर्भातल्या सर्व पत्रकारांची मागणी होती की पुन्हा शेगाव या ठिकाणी अधिवेशन झालं पाहिजे पत्रकारांचं, कारण शेगाव हे असं स्थान आहे, एक तर संतनगरी इथलं जे पावित्र्य आहे ते, दुसरं गजानन महाराजांचं इथे फार मोठं मंदिर देवस्थान आहे आणि इथली जी टीम आहे आमची पत्रकारांची, शेगाव तालुका पत्रकार संघ हा सक्षम आणि चांगलं एक संघटन या ठिकाणी त्यांनी उभं केलेलं आहे। तसंच बुलढाणा जिल्ह्याचंही संघटन फार मजबूत आहे आमचं। त्याच्यामुळे बुलढाणा जिल्हा आम्ही मागणी केली राज्याकडे की बुलढाणा जिल्ह्याला हे अधिवेशन देण्यात यावं। पुन्हा आम्ही शेगाव या ठिकाणी हे अधिवेशन सक्सेस करू। ते येणाऱ्या ऑगस्ट महिन्यामध्ये हे अधिवेशन राहणार आहे आणि या अधिवेशनाला प्रमुख जे अध्यक्ष राहणार आहे अधिवेशनाचे, तर ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, त्याच्यानंतर गडकरी साहेब राहणार आहेत, बावनकुळे साहेब राहणार आहेत, त्यासोबत अनेक मान्यवर या अधिवेशनाला उपस्थिती दर्शविणार आहे। त्यासाठी आम्ही त्यांच्याकडून पहिले त्यांना रीतसर निमंत्रण देऊन त्यांची पूर्वपरवानगी घेणार आहे आणि त्या प्रोसेसमध्येच आम्ही आहे। आजही आम्ही या शेगावमध्ये यासाठीच आलेलो आहे की इथल्या हॉल, इथली जागा, इथलं पार्किंग, या सर्व गोष्टी पाहण्यासाठी या ठिकाणी आलो आहे आणि आमचं समाधान झालं आहे की या ठिकाणी होऊ शकते असं एक आम्ही आज या ठिकाणी पूर्ण माहिती जमा केलेली आहे आणि ही माहिती आता आम्ही एस.एम. देशमुख साहेब पुढच्या राज्याच्या पदाधिकाऱ्यांकडे पाठवणार आहे आणि त्यांच्याकडून ज्यावेळेस होकार मिळेल त्यावेळेस मग मान्यवरांचंही फायनल होणार आणि हे अधिवेशन चांगल्यात चांगलं सक्सेसफुल करण्यासाठी पूर्ण आमच्या जिल्ह्यातील पत्रकार असतील, पदाधिकारी असतील, ते सर्व मेहनत घेणार आहे, ते दिवसरात्र काम करणार आहेत।
मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष आपल्यासोबत आहेत, सोबतच तालुका अध्यक्ष आहेत. मला तालुका अध्यक्षांना विचारायचं आहे की जसंच उपाध्यक्षांनी सांगितलं की मराठी पत्रकार परिषदेचं जे राज्य अधिवेशन आहे ते शेगावमध्ये होणार आहे, तर हे शेगावकरांसाठी एक आनंदाची पर्वणीच आहे. तर तुमचा उत्साह काय म्हणतो? आमचं सौभाग्य आहे. याआधी पण 7 वर्षापूर्वी प्रदेशचं अधिवेशन आपण इथं घेतलं होतं आणि अतिशय उत्कृष्ट झालं होतं. त्या पद्धतीची अधिवेशनं नंतर व्हायला लागली आणि संतनगरी आहे. गजानन महाराजांच्या आशीर्वादाने आपल्या इथं हे अधिवेशन घेण्याचा मानस जो या संघटनेने केला आहे, वरिष्ठांनी केला आहे, देशमुख साहेबांनी, या लोकांनी सगळ्यांनी केला आहे. तर या गोष्टीमध्ये निश्चितच आपण भाग्यवान समजतो स्वतःला. मी शेगाव तालुका अध्यक्ष झाल्यानंतर ही मोठी उलाढाल घटना आहे आणि माझ्यासोबत माझी एक चांगली टीम माझ्यासोबत आहे, अनुभवी आहे. सर्व राज्यातले सर्व ठिकाणचे अधिवेशनं यांनी केलेले आहेत, आम्ही पण केलेले आहेत. इथं पण छोटे मोठे कार्यक्रम अधिवेशन आपण घेतलेले आहे. हे भव्यदिव्य व्हावं असं मला वाटते. त्या दिवशी बोलता बोलता SM देशमुख सर बोलून गेले की राष्ट्रीय स्तरावरील काही पत्रकार इथं येणार आहेत हे अधिवेशन पाहण्यासाठी की कशा प्रकारच्या संघटनेचं काम असते. तर हे चांगलं अधिवेशन व्हावं अशी हळू वाटचाल चालू आहे. तर त्यासाठी काय करता येईल ह्यासाठी चंद्रकांत दादा आणि हे जिल्ह्याची टीम इथं आलेली आहे. हल्ला विरोधी समितीचं कामच असं आहे की प्रत्यक्षामध्ये ज्यावेळेस हल्ला होतो एखाद्या पत्रकारांवर किंवा एखाद्या पत्रकाराच्या कार्यालयावर हल्ला झाल्यानंतर प्रत्यक्ष स्थिती काय आहे, हल्ला कशा संदर्भात झालेला आहे, कर्मचाऱ्यावर झालेला आहे, पत्रकारावर झालेला आहे, मालकांवर झालेला आहे, त्या संदर्भातील सत्यता जाणून घेऊन त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या संदर्भातली तक्रार दिल्या जाते आणि पोलिसांवर सर्व प्रकारचा दबाव तंत्राचा वापर करून ज्यांनी हल्ला केलेला आहे त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करून आणि त्यांना कसं शासन होईल आणि कशी अटक होईल या संदर्भामध्ये पत्रकार संघटना आणि हल्ला विरोधी समिती काम करते. जिल्ह्याचे जे कार्याध्यक्ष आहेत ते आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ. महाराष्ट्रामध्ये खूप चर्चेचा मुद्दा आहे, विशेषतः पत्रकारांमध्ये चर्चेचा मुद्दा असतो की अधिस्वीकृतीधारक जे कार्ड आहे त्याच्याविषयी आपली संघटना कशी तत्पर आहे. अधिस्वीकृतीधारक पत्रकार संघाच्या माध्यमातून, मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून त्या ठिकाणी एक सदस्य नेहमी असतो. 88 वर्षाची ही संस्था आहे की बा प्रत्येकाला आपल्या पत्रकारांचा कुठेतरी दायित्व निर्माण झालं पाहिजे, कोणाचा हक्क मिळाला पाहिजे, यासाठी सातत्याने SM देशमुख आणि त्यांची टीम काम करत आहे. की खरोखरच जो हाडा मासाचा पत्रकार आहे त्यांना कुठेतरी जावं लागते, कुठं एसटीनं जावं लागते, कुठं रेल्वेने जावं लागते, कुठं सर्किटवर थांबावं लागते, त्यांना माताहत होतो आहे की कुठेतरी त्यांना कुठेतरी सन्मान मिळाला पाहिजे, कुठे जाताना तुला कुठे काम करण्याची अडचण निर्माण झाली पाहिजे. यासाठी सातत्याने मराठी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ॲक्रेडिटेशनचं कार्ड पत्रकारांना मिळालंच पाहिजे. यासाठी तो हक्क आहे, हक्क मिळवण्यासाठी सातत्याने ते प्रयत्न करत असतात. हे होते आपल्यासोबत मराठी पत्रकार संघाचे सगळे पदाधिकारी. आपल्या राज्य अधिवेशनाला आमच्या खूप खूप शुभेच्छा. युवा क्रांती न्यूज शेगाव.